शेतकऱ्यांची लग्न होत नाहीये, याला एक सामाजिक पातळीवर सरकारने काही लक्ष घालण्याची गरज आहे किंवा हा विषय प्रामुख्याने हाताळला पाहिजे, काय त्या बाबतीत धोरण असतं? नाही आता ना जर व्हायचं नसतं आणि शेतकऱ्यांच्या पोराचे जर लग्न होणं सुद्धा गरजेचं असेल तर शेतीतून उत्पन्न निघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बागायती असणं खूप गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्राला जसं पाणी तसं विदर्भाला आणि मराठवाड्याला पाणी नाहीये. तुम्ही जर पाणी दिलं, उजनीचं पाणी, जायकवाडीचं पाणी, नुसते पाट फिरवायचे तुम्हाला फक्त, पण तुमच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मरायला लागलाय. त्यामुळे आता तीही मुद्दा मी लावून धरणार आहे की मराठवाड्याला आणि विदर्भाला पाणी झालंच पाहिजे. या मुद्द्यावरती खूप मोठं आंदोलन आम्ही शेतकरी म्हणून उभा करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात तरुणांना काय सांगाल जे लग्नाच्या याच्यापासून वंचित आहेत आणि शेतकरी काय आव्हान करणार? आव्हान काय असणार? आता ते करून सांगा, लग्नाचं काय सांगू? लग्नाचं आता ते होतंय का नाही का? आता यांना कामच नाही करायचं. काही काही पुट्टे असेल कामच नाही करत, नुसते चौकात बसले. कोण पोरगी देईन यांना? तुम्ही कचाकच काम करा, व्यवसाय करा. शेतकरी असल्यामुळे पण हे होतं. नाही शेतकऱ्यामुळे नाही. शेतकरी नोकरीकडचे काय चर्चा आधी पोराला नोकरी, पण शेती किती? मग शेती काय आली चर्चे? कसं आपण शिकलं पाहिजे, आपण आळशीपणा सोडला पाहिजे. आपण शेती कसायची, कष्ट करायचे. शेतीत पण लय पैसा आहे. तुम्ही त्याला जोडधंदा दुधाचा टाका. जर व्हायचं नसतं आणि शेतकऱ्यांच्या पोराचे जर लग्न होणं सुद्धा गरजेचं असेल तर शेतीतून उत्पन्न निघणं. मराठवाड्यात देखील मोठा प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न होत नाहीये, याला एक सामाजिक पातळीवर सरकारने काही लक्ष घालण्याची गरज आहे किंवा हा विषय प्रामुख्याने हाताळला पाहिजे, काय त्या बाबतीत धोरण असतं? नाही आता ना जर व्हायचं नसतं आणि शेतकऱ्यांच्या पोराचे जर लग्न होणं सुद्धा गरजेचं असेल तर शेतीतून उत्पन्न निघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बागायती असणं खूप गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्राला जसं पाणी तसं विदर्भाला आणि मराठवाड्याला पाणी नाहीये. तुम्ही जर पाणी दिलं, उजनीचं पाणी, जायकवाडीचं पाणी, नुसते पाट फिरवायचे तुम्हाला फक्त, पण तुमच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मरायला लागलाय. त्यामुळे आता तीही मुद्दा मी लावून धरणार आहे की मराठवाड्याला आणि विदर्भाला पाणी झालंच पाहिजे. या मुद्द्यावरती खूप मोठं आंदोलन आम्ही शेतकरी म्हणून उभा करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात तरुणांना काय सांगाल जे लग्नाच्या याच्यापासून वंचित आहेत आणि शेतकरी काय आव्हान करणार? आव्हान काय असणार? आता ते करून सांगा, लग्नाचं काय सांगू? लग्नाचं आता ते होतंय का नाही का? आता यांना कामच नाही करायचं. काही काही पुट्टे असेल कामच नाही करत, नुसते चौकात बसले. कोण पोरगी देईन यांना? तुम्ही कचाकच काम करा, व्यवसाय करा. शेतकरी असल्यामुळे पण हे होतं. नाही शेतकऱ्यामुळे नाही. शेतकरी नोकरीकडचे काय चर्चा आधी पोराला नोकरी, पण शेती किती? मग शेती काय आली चर्चे? कसं आपण शिकलं पाहिजे, आपण आळशीपणा सोडला पाहिजे. आपण शेती कसायची, कष्ट करायचे. शेतीत पण लय पैसा आहे. तुम्ही त्याला जोडधंदा दुधाचा टाका, एखादा दुसरा एक व्यवसाय टाका, शेतीचा व्यवसाय. तुम्ही कंपन्यात नोकऱ्याला जा, नोकऱ्या लागत नाहीत तोवर कष्ट करा. ट्रॅक्टर घ्या, ते लोक ते नांगरटी लहाना. तुम्ही टेम्पो घ्या, ती